Good afternoon, everyone. My voice is audible? Yes, ma'am. ओके. तर लास्ट लेक्चरला आपण काय घेतलं होतं? एक्स्ट्रॅक्शनचा कोणता पार्ट आपण घेतला होता? एक्स्ट्रॅक्शन स्टार्ट केलं होतं, आठवतंय? Is my voice is audible? Yes, ma'am. एक्स्ट्रॅक्शन घेतलं होतं का? स्टार्ट केलं होतं का एक्स्ट्रॅक्शन? Yes, ma'am. कोणते पॉइंट घेतले होते? नाही आठवत. Ideal properties of a solvent. ओके. देन नेक्स्ट Extraction. Extraction, classification. Solid extraction. यस. Solid liquid extraction. ओके. Liquid extraction. देन थर्ड. Solid phase extraction. ओके. That is another name. Liquid extraction. नाही. सॉलिड लिक्विड एक्स्ट्रॅक्शनचा अनदर नेम काय आहे? Leaching. Yes. राईट. देन आज आपण काय बघणार आहोत तर मेथड्स बघूयात, कोणत्या मेथडने आपण एक्स्ट्रॅक्शन करू शकतो. ओके. वेट, आय शेअर माय स्क्रीन. My screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Recording. ओके. तर ह्या मेथड आहेत. ह्या मेथड बघा, किंवा मेथडनी काय करू शकतो आपण. मेथड्स ऑफ एक्स्ट्रॅक्शन म्हणजे हे आपण बेस घेतला, कोणत्या प्रकारे आपण एक्स्ट्रॅक्शन करू शकतो. लिक्विडचं एक्स्ट्रॅक्शन करू शकतो, सॉलिड फेजचं एक्स्ट्रॅक्शन करू शकतो, अँड लिक्विड अँड सॉलिड ह्याचं पण आपण एक्स्ट्रॅक्शन करू शकतो. ओके. त्यानंतर आज आपण काय बघणार आहोत तर मेथड्स. आपण कोणत्या मेथड वापरून एक्स्ट्रॅक्शन करू शकतो, कोणता मेथड यूज केल्यानंतर आपल्याला बेनिफिट राहील, किंवा एक्स्ट्रॅक्ट जे काही आपल्याला ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स मिळणार आहे तो कसा बेनिफिट राहील हे आपण बघणार आहोत. ओके. तर त्याच्या मेथड कोणत्या आहेत, कोणत्या प्रोसेस यूज करायचे, वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युएंट साठी वेगळ्या प्रोसेस आहेत. ओके. तर पर्पज काय आहे बघा एक्स्ट्रॅक्शनचा. मेथड्स बघूया आपण कोणत्या मेथड्स आपण यूज करतो. द पर्पज ऑफ एक्स्ट्रॅक्शन इज टू सेपरेट द सोल्युबल पार्ट मेटाबोलाइट प्लांट मेटाबोलाइट्स लिव्हिंग बिहाइंड द इनसोल्युबल सेल्युलर मार्क रेसिड्यू. ओके. ह्याचं मिनिंग काय आहे तर सेपरेट द सोल्युबल पार्ट मेटाबोलाइट प्लांट मेटाबोलाइट. प्लांटचे जे काही मेटाबोलाइट्स असतील, ओके, प्लांटचे जे काही पार्ट्स असतील किंवा कॉन्स्टिट्युएंट्स असतील त्याला आपण काय करतोय तर सेपरेट आउट करतोय. ओके. लिव्हिंग बिहाइंड द त्याच्यामधून काय बाजूला काढतोय तर इनसोल्युबल सेल्युलर मार्क. ओके. दॅट इज रेसिड्यू. व्हॉट इज मार्क? हॅलो. बोला. मार्क हे इनर्ट इनसोल्युबल मटेरियल आहे. दॅट इज रिमेन्स आफ्टर एक्स्ट्रॅक्शन इज कॉल्ड अ मार्क. येस. एक्स्ट्रॅक्शन झाल्यानंतर जे काही आपल्याला वर मिळतंय त्याला आपण काय म्हणतो तर मार्क म्हणतो. दॅट इज रेसिड्यू. ओके. तर
मेन पर्पज काय आहे एक्स्ट्रॅक्शनचा? द पर्पज ऑफ एक्स्ट्रॅक्शन इज टू सेपरेट आउट द सोल्युबल प्लांट मेटाबोलाइट. सोल्युबल जे काही प्लांट मेटाबोलाइट असतील ते काय करायचं, सेपरेट आउट करायचे आणि त्याच्यातून काय बिहाइंड करायचं किंवा लिव्हिंग बिहाइंड काय करायचं, त्याच्यामधून काय सेपरेट आउट करायचं तर इनसोल्युबल सेल्युलर मार्क. ओके, त्याला आपण काय म्हणतो तर रेसिड्यू म्हणतोय. ओके, देन नेक्स्ट पॉइंट, द इनिशियल क्रूड एक्स्ट्रॅक्ट contain complex mixture of many plant metabolite. इनिशियल क्रूड एक्स्ट्रॅक्ट मध्ये आपण काय करतोय तर डायरेक्टली जे काही प्लांट्स मटेरियल पासून आपल्याला पार्ट मिळतोय किंवा एखाद्या प्लांटचं आपण डायरेक्ट एक्स्ट्रॅक्शन साठी यूज करतोय. ओके, रूट असेल किंवा स्टेम असेल, त्या स्टेम मध्ये अदर पण मेटाबोलाइट असणार आहेत आणि आपल्याला जे काही मेन इन्ग्रेडियंट पाहिजे किंवा मेन कॉन्स्टिट्युएंट्स पाहिजे तो पण असणार आहे त्याच्यामध्ये. तर इनिशियल क्रूड ड्रग एक्स्ट्रॅक्ट, इनिशियल क्रूड ड्रग एक्स्ट्रॅक्ट मध्ये काय असणार आहे तर कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ मेनी प्लांट मेटाबोलाइट. त्याच्यामध्ये काय असणार आहे तर कॉम्प्लेक्स मिक्सचर असणार आहे ऑफ मेनी मेटाबोलाइट्स किंवा प्लांट मेटाबोलाइट सच ॲज अल्कोलाइड्स, ग्लायकोसाइड, फिनॉलिक टर्पेनॉइड्स अँड फ्लेवोनॉइड्स. कोग्नोसी मध्ये झालेत का अल्कलॉइड, ग्लायकोसाइड, फिनॉलिक टर्पेनॉइड्स अँड फ्लेवोनॉइड्स? अल्कलॉइड, ग्लायकोसाइड तर झालेत का? येस मॅम. येस मॅम. ओके, तर त्याच्यामध्ये जे काही कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते ह्या प्लांट मध्ये तर प्रेझेंट असणार आहेत आणि आपण काय करतोय तर आहे असा प्लांट घेतोय एक्स्ट्रॅक्शन साठी. त्यामुळं इनिशियल स्टेट मध्ये आपल्याला त्या प्लांट मध्ये किंवा त्या क्रूड ड्रग मध्ये काय असणार आहे तर अदर मेटाबोलाइट्स असणार आहेत. ओके, तर ते कोणते मेटाबोलाइट्स आहेत तर अल्कलॉइड असतील, त्याच्यामध्ये ग्लायकोसाइड्स असतील, फिनॉलिक कंपाऊंड असतील, टर्पेनॉइड्स असतील अँड फ्लेवोनॉइड्स असतील. हे कुठं प्रेझेंट असणार आहे तर इनिशियल क्रूड ड्रग मध्ये किंवा आपण जो काही क्रूड ड्रग घेतोय ऍज सच प्लांट मधून जे की आपण एक्स्ट्रॅक्ट करणार आहे तो त्या पार्ट मध्ये काय असणार आहे तर हे सगळे फ्लेवोनॉइड्स किंवा ग्लायकोसाइड, अल्कलॉइड्स हे सगळे प्रेझेंट असणार आहेत. ओके, तर some of the initially obtained extract may be ready for use as a medicinal agent in the form of tinctures and the fluid extraction, but some are need further process. तर इथं काय सांगितलंय त्यांनी as such पहिला जेव्हा आपण इनिशियली क्रूड ड्रग घेतोय त्याच्यामध्ये काय असणार आहे तर हे सगळे मेटाबोलाइट्स असणार आहे. ओके, त्या मेटाबोलाइट्स मध्ये जर ते इसेन्शियलच असतील आपल्या मेडिसिन पर्पज साठी किंवा मेडिसिनल एजंट म्हणून जर ते इसेन्शियल असतील तर ते ऍज सच यूज केले जातात. पण जे काही इन द फॉर्म ऑफ टिंचर्स अँड द फ्लुइड एक्स्ट्रॅक्ट, बट सम नीड्स फर्दर प्रोसेस. पण त्यामधून जर आपल्याला स्पेसिफिक असा जर क्रूड ड्रग पाहिजे असेल किंवा स्पेसिफिक असा कॉन्स्टिट्युएंट्स आपल्याला जर पाहिजे असेल तर त्याला प्रोसेस आहे किंवा प्रोसेसने आपण ते एक्स्ट्रॅक्ट आउट करू शकतो. ओके, सम ऑफ द कॉमनली युज्ड एक्स्ट्रॅक्शन मेथड आर डिस्कस्ड बिलो. आणि ते जे काही एक्स्ट्रॅक्शन मेथड्स आहेत कोणत्या मेथड आपण यूज करतो ते खाली दिलेले आहेत. ओके, समजलं का ही मेथड आपण काय यूज करतोय किंवा कोणत्या मेथड आपण फॉलो करतोय? पहिल्यांदा इनिशियली ड्रग कोणत्या फॉर्म मध्ये असणार आहे जो की आपण एक्स्ट्रॅक्ट घेणार आहे त्याचा? त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट असेल? समजते का मी काय सांगतेय ते? आय एम ऑडिबल? येस मॅम. समजतंय का मी काय सांगतेय ते मग का नाही समजलं? नाही समजलं? रिपीट करा मॅम. ओके, आपण काय करतोय तर एक्स्ट्रॅक्शन करतोय. ओके, एक्स्ट्रॅक्शन करतोय म्हणजे काय करतोय?
What is extraction? What is extraction? Girls, what is extraction? सेपरेट आउट करणे. काय सेपरेट आउट करायचं? जो कोणता कंटेंट आपल्याला पाहिजे तो मटेरियल सेपरेट आउट किंवा रिमूव्ह करणे म्हणजे. काय म्हणताय प्रेरणा? आवाज नाही आला तुमचा प्रेरणा. अजून एकदा रिपीट सांगा. हा मॅम, मटेरियल सेपरेट आउट किंवा रिमूव्ह करणे. येस, त्याला आपण काय म्हणतोय तर एक्स्ट्रॅक्शन म्हणतोय किंवा सेपरेट आउट द कॉन्स्टिट्युएंट्स. ते सेपरेट आउट करायचे. पण कशामधून सेपरेट आउट करायचे? मेनली प्लांट और एनिमल टिश्यू पासून. ओके, हे लक्षात आलं? Yes, ma'am. ओके, तर जे काही आपण प्लांट आणि टिश्यू घेतोय, एनिमल टिश्यू, तर त्याच्यामध्ये काय असणार आहे? फक्त ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्सच असणार आहे का? डायरेक्टली आपण प्रोसेस केली आणि त्याला आपण यूज केलं, फक्त तेच कॉन्स्टिट्युएंट्स असणार आहेत का? फक्त ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स असणार आहेत का ऍज प्लांट मध्ये? नो मॅम. त्याच्या ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट सोबत बाकीचे पण कॉन्स्टिट्युएंट्स असणार आहेत की नाही? येस Yes, ma'am. तर इथं त्यांनी काय सांगितले, आपल्याला काय करायचंय? द पर्पज ऑफ एक्स्ट्रॅक्शन काय आहे आपला? तर जे काही सोल्युबल पार्ट आहेत, म्हणजे प्लांट वॉटर मध्ये जे काही सोल्युबल मेटाबोलाइट्स आहेत, ते काय करायचे? आपल्याला सेपरेट आउट करायचे. लिव्हिंग बिहाइंड त्याच्यामधून जो काही आपला मार्क आहे तो सेपरेट आउट करायचे. ओके, मार्क अँड ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स हे आपल्याला सेपरेट आउट करायचे. हे पर्पज आहे एक्स्ट्रॅक्शनचं. इथे लक्षात आलं? हा फर्स्ट पॉइंट लक्षात आला? येस मॅम. त्यानंतर काय करायचंय आपल्याला? तर इनिशियल स्टेट मध्ये किंवा इनिशियल क्रूड एक्स्ट्रॅक्ट मध्ये काय सांगितलंय त्यांनी? जेव्हा आपण इनिशियली क्रूड घेतोय, क्रूड ड्रग घेतोय, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहेत? अदर मेटाबोलाइट्स किंवा मिक्सचर ऑफ प्लांट मेटाबोलाइट. त्या एक्स्ट्रॅक्ट मध्ये किंवा तो जो काही पार्ट घेतोय आपण, एखाद्या फॉर एक्झाम्पल एखाद्या प्लांटचं रूट घेतलं आपण, त्या रूट मध्ये काय असणार आहे? तर अदर मेटाबोलाइट्स पण प्रेझेंट असणार आहेत. ओके, तर ते मेटाबोलाइट्स कोणते? तर अल्कलॉइड, ग्लायकोसाइड, फिनॉलिक कंपाऊंड, टर्पेनॉइड्स अँड फ्लेवोनॉइड्स हे प्रेझेंट असणार आहे त्या पार्ट मध्ये. इथपर्यंत लक्षात आलं? येस मॅम. इनिशियली ऑब्टेन्ड एक्स्ट्रॅक्ट. मग जो काही आपण एक्स्ट्रॅक्ट घेतोय, पहिल्यांदा आपल्याला इनिशियल स्टेज मध्ये जो काही एक्स्ट्रॅक्ट आपल्याला मिळालाय, तर तो कसा असणार आहे? तर हे प्रेझेंट असणार आहे त्याच्यामध्ये मेटाबोलाइट्स. आपण ऍज सच पण ते यूज करू शकतो. जर आपल्याला मेडिसिनल एजंट, जर त्याच्यामधले जे काही फ्लेवोनॉइड्स, ग्लायकोसाइड्स असतील, तर ते आपल्याला यूज होत असतील तर ते आपण यूज करू शकतो ऍज सच. पण जेव्हा जर त्याला म्हणजे आपल्याला जर एखादा पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएंट्स पाहिजे, आता कुरकुमिन कशामध्ये असतं? तर हळद माहितीये, हळकुंड, त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं? तर कुरकुमिन प्रेझेंट असतं. तर त्याच्यामधून जर आपल्याला कुरकुमिनच पाहिजे असेल, अदर इन्ग्रेडियंट्स नकोय, तर आपण काय करतोय? तर फर्दर प्रोसेस करतोय. तर त्या प्रोसेस कोणत्या आहेत? तर ह्या त्या प्रोसेस आहेत. ओके, ह्या मेथड यूज करून आपण पर्टिक्युलर एक्स्ट्रॅक्शन करू शकतो ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपाऊंड. ओके, तर इन्फ्युजन, डिकॉक्शन, मॅसिरेशन, पर्कोलेशन अँड डायजेशन ह्या 5 स्टेप आहेत. ह्या 5 स्टेप यूज करून आपण काय करू शकतो? तर त्या पर्टिक्युलर ड्रगचं एक्स्ट्रॅक्शन करू शकतो. ओके, इथपर्यंत लक्षात आलं? येस मॅम. सगळ्यांना लक्षात आलंय? येस मॅम. Yes, ma'am. ओके, देन इन्फ्युजन मध्ये काय होतं बघा? इन्फ्युजन कन्सिस्ट ऑफ pouring water over. Wait for 2 minutes. I think I change your PPT.
but changes are not saved. Okay. Infusion consists of pouring water over the drug and allow it water to keep the contact with stated period, usually 15 minutes, with the occasionally stirring. Occasionally आहे हे. Due to occasionally stirring, finally filtrate out of the liquid and the mark is not passes. The boiling water is commonly used as a solvent since it is greater solvent action than the cold water. Okay. तर इन्फ्युजन मध्ये तुम्ही लक्षात ठेवा काय करायचंय मेनली. पहिल्यांदा काय करायचं इन्फ्युजन मध्ये वेट हा इन्फ्युजन मध्ये काय करतोय आपण तर मोस्टली कोल्ड वॉटर घेतो किंवा नॉर्मल वॉटर घेतो. त्याच्यामध्ये काय करायचंय तर होल नाईट पर्यंत फॉर एक्झाम्पल घ्या जिरे. ओके जिरा एक्झाम्पल घ्या. त्याच्यामध्ये काय करायचंय जिरामध्ये वॉटर ऍड करायचं म्हणजे वॉटर मध्ये जिरा ऍड करायचा आणि होल नाईट पर्यंत ते सोक करून ठेवायचं. ओके सोक केल्यानंतर काय होणार आहे तर जे काही जिरामधले जे काही ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स असतील तर ते काय होणार आहेत तर त्या वॉटर मध्ये येणार आहेत. ओके लक्षात येते का मी काय सांगते. जिरा वॉटर मध्ये काय करायचंय नॉर्मल वॉटर मध्ये जिरे ऍड करायचे आणि होल नाईट पर्यंत सोक करून ठेवायचे. सोक केल्यानंतर काय होतंय तर जे काही जिरेमधले जे काही ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स असतील ते काय होतंय त्या वॉटर मध्ये जाणार आहेत. वॉटर काय आहे आपलं तर सॉल्व्हंट म्हणून ऍक्ट होतंय. ओके आणि जे काही आपलं वॉटर आहे त्याला काय म्हणतोय आपण तर इन्फ्युजन म्हणतोय. ओके इन्फ्युजन म्हणजे काय तर त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आलेत आणि ते आपण फिल्टर आउट केल्यानंतर किंवा त्याला जर आपण फिल्टर आउट केलं तर ते काय होतं तर आपलं एक्सट्रॅक्शन मिळते. त्याच्यामधून आपल्याला ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स मिळत आहेत. ओके जे काही इन्फ्युजन आहे युज्ड फॉर अ नॅचरल फॉर्म ऑफ ड्रग म्हणजे जे काही सॉफ्ट टिश्यू असतील जे काही ताजे पार्ट असतील किंवा सॉफ्ट टिश्यू असतील तर ते एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी मोस्टली आपण यूज करतो. आणि हे जे काही कॉन्स्टिट्युएंट्स आहेत सगळे इन्फ्युजन मध्ये जे काही आपण मटेरियल यूज करतोय ते सगळे वॉटर सोल्युबल असले पाहिजे. ओके इन्फ्युजन लक्षात आलं का. इन्फ्युजन मध्ये काय करतोय आपण तर हॉट वॉटर घेत नाहीये कोल्ड वॉटरने आपण त्याला ट्रीट करतोय. इन्फ्युजन मध्ये काय करायचंय फक्त डिझॉल्व करून ठेवायचंय ड्रग होल नाईट पर्यंत किंवा त्यांनी 15 मिनिट सांगितले पण आपण 15 मिनिट्स नाही करत. होल नाईट और होल डे होल वन डे और होल वन नाईट असं आपण सोक करून ठेवतोय. सोक केल्यानंतर काय होतं तर त्यामधले जे काही इन्ग्रेडियंट्स असतील त्या ड्रग मधले तर ते काय होत आहे तर ते सॉल्व्हंट मध्ये येणार आहेत. आणि जे काही सॉल्व्हंट म्हणून आपण यूज करतोय वॉटर त्याला काय म्हणायचं तर इन्फ्युजन म्हणायचं. त्या प्रोसेसला काय म्हणतोय आपण तर इन्फ्युजन म्हणतोय. ओके समजलं का. येस मॅम. Yes, ma'am. तर इथं बघा आता काय सांगितलं त्यांनी इन्फ्युजन कन्सिस्ट ऑफ पोरिंग वॉटर ओव्हर द ड्रग. ड्रग मध्ये काय करायचंय तर वॉटर पोर करायचे. ओके अँड द अलाउइंग इट वॉटर टू केप द कॉन्टॅक्ट स्ट्रेटेड पिरियड. आणि जो काही ड्रग आहे त्याचा कॉन्टॅक्ट कशा सोबत येणार आहे आपला तर वॉटर सोबत येणार आहे फॉर द युजली पिरियड फॉर द 15 मिनिट्स. 15 मिनिट्स त्यांनी दिलंय बुक मध्ये पण आपण 15 मिनिट्स नाही घेत तर होल डे आपण सोक करून ठेवतो त्याच्यामध्ये. विथ ऑकेजनली स्टरिंग त्याच्यामध्ये काय करायचं तर ऑकेजनली त्याला स्टरिंग करायचं किंवा स्टर करायचं ते प्रोडक्ट आपलं किंवा आपलं जे काही मटेरियल आहे ते स्टरिंग केल्यामुळे काय होतं तर जे काही ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स राहिलेले असतील तर ते काय होतात तर ते परत डिझॉल्व्ह होतात.
आपल्या सॉल्व्हंट मध्ये. ओके, फायनली फिल्टर ऑफ द लिक्विड. आणि त्यानंतर काय करायचं तर ते जे काही लिक्विड आहे ते फिल्टर ऑफ करायचं. द मार्क इज नॉट प्रेस्ड. जो काही मार्क आहे, मार्क म्हणजे काय असणार आहे आता जिरामध्ये? काय असणार आहे मार्क? तुम्हाला समजते तर का मी काय प्रोसेस मध्ये इमॅजिनेशन करा. Yes, ma'am. पॉवर. हा, न त्या जिऱ्याचे कवर मॅम. येस, जिऱ्यामधून जे काही वर राहतंय किंवा जे आपण मार्क म्हणून यूज करतोय म्हणजे काय तर जिरा जे काही आहे ते, त्याच्यामधून काय होणार आहे, आपण होल नाईट पर्यंत जर त्याला सोक करून ठेवलं तर जिऱ्यामधून जे काही कॉन्स्टिट्युएंट्स असतील जिरामधले तर ते काय होणार आहे तर त्या सॉल्व्हंट मध्ये येणार आहे. मग जो काही राहिलेला जिरा आहे तो आपल्याला युजफुल आहे का किंवा नो. हा, मग त्याच्यामधून एक्सट्रॅक्शन, त्याच्यामधून जे काही ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते बाहेर जात आहेत. ओके, मग जे काही मार्क आहे ते प्रेस करायचं नाहीये. म्हणजे आपण युजली काय करतो इन्फ्युजन, म्हणजे आपण ह्युमन टेंडन्सी आहे की आपण फिल्टर आउट केलं तर ते जे काही एक्स्ट्रा जिरा आहे त्याच्यामधून आपल्याला काय वाटतं की त्याच्यामधून अजून एक्स्ट्रॅक्शन येईल किंवा अजून कॉन्स्टिट्युएंट्स बाहेर येतील, त्यामुळे आपण प्रेस करतो त्याला मोस्टली. तर ते प्रेस करायचं नाहीये, ते तसंच ठेवायचे. मार्क आहे तसं आपण बाजूला काढणार आहोत आणि जे काही सॉल्व्हंट आहे ज्याच्यामधून ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आहे ते फक्त आपण यूज करणार आहे फॉर द इन्फ्युजन म्हणून. ओके, समजली इन्फ्युजनची प्रोसेस? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. The boiling water is commonly used as a solvent since it is greater solvent action than the cold water. तर इन्फ्युजन मध्ये बॉइलिंग वॉटर आपण यूज करतो तर का तर त्याची सॉल्व्हंट ऍक्शन मोर असते. आय थिंक दिस पॉइंट शुड बी नॉट देअर. ओके, बॉइलिंग वॉटर आपण यूज करतो का तर त्याची टेंडन्सी जास्त असते, सॉल्व्हंट ग्रेटर सॉल्व्हंट ऍक्शन असते दॅन द कोल्ड वॉटर. ओके, देन ऍपॅरेटस किंवा कोणता पण यूज करतो ऍपॅरेटस, कॉफी और टी पॉट इज सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ wait for 2 minutes. I will share again my screen.
तोपर्यंत मला एक हे सांगा, इन्फ्युजन मध्ये काय समजलं ते सांगा मला. काय समजलं तुम्हाला इन्फ्युजन मध्ये? मी सांगू हा मराठी? सांगा. ड्रग हा सॉल्व्हेंट मध्ये मिक्स करून ते होल डे किंवा होल नाईट साठी ठेवायचा. मी म्हणजे त्यातून जे इन्ग्रेडियंट सबस्टन्स आहेत ते वॉटर मध्ये येतात आणि राहिलेला पार्ट म्हणजे मार्क्स असतो आणि तो न प्रेस करता काढून टाकायचा. ओके. अजून कोण सांगताय? बॉईज मध्ये कोण सांगताय? बॉईज, आदित्य, आता समजलं इन्फ्युजन काय आहे सांगा. जो आपण ड्रग त्या कोल्ड वॉटर नॉर्मल वॉटर मध्ये टाकायचं 1 नाईट पर्यंत आणि प्रेस करता काढायचं नंतर. ओके. तर apparatus कोणतं यूज करते? कॉफी और टी पॉट. टी पॉट और कॉफी पॉट घ्यायचे. इट इज सिंपल फॉर्म ऑफ apparatus विथ फॉर्म प्रिपेअर्ड इन्फ्युजन. म्हणजे जे काही कॉफी पॉट आणि टी पॉट आहे त्याच्यामधून आपण एक्सट्रॅक्शन करू शकतो किंवा इन्फ्युजन करू शकतो. द ड्रग इज प्लेस्ड ऍट द बॉटम ऑफ अ पॉट. काय करायचंय तर ड्रग हा प्लेस करायचा ऍट द बॉटम ऑफ अ पॉट मध्ये. ओके. देन वॉटर इज ऍडेड अँड इट इज वेल स्टर्ड. वॉटर काय करायचं त्याच्यामध्ये ऍड करायचं आणि ते स्टर करायचं. वेल स्टर्ड 3 to 4 times ड्युरिंग द पिरियड ऑफ द इन्फ्युजन. जेव्हा आपण इन्फ्युजन साठी ठेवतोय तर त्याच्यामध्ये काय करायचं तर ड्रग प्लेस्ड ऍट द बॉटम ऑफ अ पॉट. पॉटच्या बॉटमला ड्रग प्लेस करायचा आहे, त्याच्यामध्ये वॉटर ऍड करायचं. वॉटर ऍड केल्यानंतर काय करायचं तर ते 3 to 4 times स्टर करायचंय ड्युरिंग द पिरियड ऑफ इन्फ्युजन. आणि इन्फ्युजन कॅन बी drug prepared by enclosing the drug in the mucilin bag and then suspended it just below the level of water in the beaker. त्यानंतर काय करायचंय तर जे काही इन्फ्युजन कॅन बी द ड्रग प्रिपेअर्ड एन्क्लोजिंग द ड्रग. म्हणजे जो काही ड्रग आहे तो काय करायचा तर म्युसिलिन बॅग घ्यायची आहे. म्युसिलिन बॅग म्हणजे काय तर फिल्ट्रेशन मध्ये आपण बघितलं होतं म्युसिलिन पेपर किंवा म्युसिलिन बॅग. पोरस बॅग असते तर त्याच्यामध्ये काय करायचं तर ते फिल्टर आउट करायचं. म्हणजे आपल्याला काय मिळतोय तर इन्फ्युजन मिळतोय. ओके. and then suspended it just below the level of water. Infusion can be prepared by enclosing the drug in the mucilin bag, then suspending it just below below the level of water in a beaker. आणि ते जे काही इन्फ्युजन आहे समजलं का ह्या apparatus मध्ये काय करायचंय? हा टी पॉट
कॉफी पॉट घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये सिम्पली काय करायचंय तर त्या प्रोसेसमध्ये ड्रग प्लेस करायचा ऍट द बॉटम. त्याच्यामध्ये काय करायचंय तर वॉटर ऍड करायचंय. वॉटर ऍड करायचं आणि 3 to 4 टाइम्स त्याला स्टर करायचंय, ऑकेजनली स्टर करायचंय इन द इन्फ्युजन प्रोसेस. त्यानंतर काय करायचंय तर म्युसिलिन बॅगची हेल्प घेऊन आपल्याला मार्क आणि जो काही सॉल्वंट आहे तो सेपरेट आउट करायचा. सिम्पली हेच आहे, इन्फ्युजन मध्ये सांगण्यासारखं काही नाहीच आहे. म्हणजे फक्त काय करायचंय तर डिझॉल्व करून ठेवायचं आपला ड्रग फॉर द स्पेसिफिक पिरियड आणि त्यानंतर त्याला फिल्टर आउट करून यूज करायचंय फॉर द एक्स्ट्रॅक्शन. समजलं? येस मॅम. येस. देन एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस. एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस मध्ये कोणते कोणते एक्स्ट्रॅक्शन आहेत बघा. एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस मध्ये कोणत्या कोणत्या टाइपचे एक्स्ट्रॅक्शन आपण घेऊ शकतो, म्हणजे टाइप्स कोणते आहेत. इन्फ्युजन मध्ये फ्रेश इन्फ्युजन, कॉन्सन्ट्रेटेड एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस मध्ये कोणते 5 टाइप आहेत तर इन्फ्युजन, डिकॉक्शन, मॅसिरेशन, पर्कोलेशन अँड डायजेशन. हे 5 टाइप झाले, म्हणजे त्या प्रोसेसने आपण एक्स्ट्रॅक्शन करू शकतो. ओके. देन इन्फ्युजन मध्ये कोणते 2 टाइप आहेत तर समजते का? मी चार्ट जे की रीड करते तो. येस मॅम. इन्फ्युजन मध्ये 2 टाइप आहेत. इन्फ्युजन मध्ये फ्रेश इन्फ्युजन अँड कॉन्सन्ट्रेटेड इन्फ्युजन. ओके. देन डिकॉक्शन मध्ये कोणते टाइप नाहीये, डिकॉक्शन हा सिंगल आहे. देन मॅसिरेशन. मॅसिरेशन मध्ये 3 टाइप्स आहेत. इथे आहेत ते टाइप्स, लक्षात येत आहेत का कुठे आहेत? हा मॅम. येस मॅम. मॅसिरेशन मध्ये सिंपल मॅसिरेशन, मॅसिरेशन विथ ऍडजस्टमेंट अँड मल्टिपल मॅसिरेशन, हे 3 टाइप येतात. ओके. देन पर्कोलेशन. पर्कोलेशन मध्ये सिंपल पर्कोलेशन, पर्कोलेशन प्रोसेस फॉर द कॉन्सन्ट्रेटेड प्रिपरेशन अँड continuous percolation process. Then percolation process for the concentrated preparation मध्ये 2 टाइप आहेत. reservoir percolation process and modified percolation process and digestion. हा 5 स्टेप आहेत किंवा 5 प्रोसेस आहेत, त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो तर एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस ही करू शकतो. त्याच्यामधले टाइप्स लक्षात आले. इन्फ्युजन मध्ये 2 टाइप आहेत, फ्रेश इन्फ्युजन, कॉन्सन्ट्रेटेड इन्फ्युजन. मॅसिरेशन मध्ये 3 टाइप आहेत, सिंपल मॅसिरेशन, मॅसिरेशन विथ ऍडजस्टमेंट अँड मल्टिपल मॅसिरेशन. देन पर्कोलेशन मध्ये पण 3 टाइप आहेत, सिंपल पर्कोलेशन, पर्कोलेशन प्रोसेस फॉर द कॉन्सन्ट्रेटेड प्रिपरेशन, त्याच्यामध्ये 2 टाइप आहेत, रिझर्व्ह पर्कोलेशन प्रोसेस अँड मॉडिफाईड पर्कोलेशन प्रोसेस. देन कंटिन्युअस पर्कोलेशन प्रोसेस हा सेपरेट पार्ट आहे. ओके. अँड डायजेशन. डायजेशन मध्ये ह्या जे काही प्रोसेस आहेत हे येणार आहेत पुढं, त्याच्यामध्ये काय एक्सप्लेनेशन आहे ते तुम्हाला कळेल. ओके. देन डिकॉक्शन. इन्फ्युजन फर्स्ट आहे, डिकॉक्शन सेकंड. डिकॉक्शन. डिकॉक्शन काय आहे बघा. डिकॉक्शन मध्ये काय करायचंय मेनली, आधी तुम्हाला एक सांगते आणि त्यानंतर तुम्हाला म्हणजे प्रोसेस लक्षात येईल डिकॉक्शन मध्ये आपण काय करतो. डिकॉक्शन मध्ये काय करायचंय तर ऍक्च्युअली बॉइलिंग करायचंय, म्हणजे जो काही ड्रग एक्स्ट्रॅक्ट आहे तो काय करायचंय. डिकॉक्शन म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की टी, सिम्पली टी लक्षात ठेवा किंवा चहा म्हणतो आपण, चहा लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये आपण काय करतोय तर जो काही कॅफिन आहे, टी मध्ये, टी पावडर मध्ये कोणता कॉन्स्टिट्युएंट्स असेल? कॅफिन. कॅफिन, मोस्टली कॅफिन असतो. ओके. तर टी पावडर मध्ये काय करतोय आपण तर कॅफिन यूज करतोय, म्हणजे कॅफिन आपण एक्स्ट्रॅक्ट करतो टी पावडर मध्ये.
ओके, तर टी पावडर मध्ये आपण काय टी मध्ये कसं करतोय आपण किंवा सिम्पली टी आपण कसं प्रिपेअर करतोय, तर जो काही हॉट वॉटर घेतो त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे जो काही आपला ड्रग आहे टी मध्ये जी काही चहापत्ती आहे तो ती काय करतोय आपण एका बॉइलिंग वॉटर मध्ये ऍड करतोय, त्याला बॉईल करतोय. ओके, त्याला बॉईल करतोय म्हणजे काय करतोय तर त्याचं एक्सट्रॅक्शन करतोय. ओके, ऍड अ ड्रग प्लस बॉइलिंग वॉटर आणि देन त्याला फिल्टर करायचं. फिल्टर केल्यानंतर काय होतं तर डिकॉक्शन होतं. ओके, तर जे काही आपण इन्फ्युजन मध्ये बघितलं होतं, इन्फ्युजन मध्ये काय करतोय तर आपण नॉर्मल वॉटर घेतो, नॉर्मल वॉटर मध्ये सोक करून ठेवतोय. ओके, पण डिकॉक्शन मध्ये काय करतोय आपण तर बॉइलिंग वॉटर घेतोय, म्हणजे ड्रग घेतोय प्लस वॉटर घेतोय पण त्याला बॉईल करतोय, बर्नरनी त्याला काय करतोय तर बॉईल हीट करतोय. हीट केल्यानंतर काय होतं तर त्याचं जे काही ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स असतील त्या चहापत्ती मधले ते कशामध्ये जाणार आहेत तर बॉइलिंग वॉटर मध्ये जाणार आहेत आणि ते वॉटर काय करतोय आपण तर फिल्टर आउट करतोय, एक्सट्रॅक्ट करतोय. त्याच्यामधून काय मिळणार आहे तर मार्क सेपरेट होणार आहे ना, आपला सॉल्व्हंट सेपरेट होणार आहे. सॉल्व्हंट आपण कशासाठी यूज करतोय तर फॉर द एक्सट्रॅक्शन, ते आपल्याला एक्सट्रॅक्ट मिळालंय. ओके, समजलं. डिकॉक्शन प्रोसेस मध्ये काय करतोय ड्रग प्लस बॉइल वॉटर घेतो किंवा बॉइलिंग करतोय त्या वॉटरला. ओके, समजलं का डिकॉक्शन आणि इन्फ्युजन मधला डिफरन्स? येस मॅम. ओके, इन डिकॉक्शन आता बघूया की प्रोसेस काय आहे. इन डिकॉक्शन the heaviest crude drug product is boiled in the specified volume of water for the definite period, cooled and then strained and or filtered. तर डिकॉक्शन मध्ये काय करतोय आपण तर इन डिकॉक्शन द हेवीएस्ट क्रूड प्रोडक्ट, हेवीएस्ट क्रूड प्रोडक्ट म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये आपण हार्ड प्रोडक्ट घेतोय. इन्फ्युजन मध्ये काय करतोय आपण तर सॉफ्ट टिश्यू असलेले प्रोडक्ट यूज करतोय, पण डिकॉक्शन मध्ये आपण हार्ड प्रोडक्ट असले किंवा हार्ड मटेरियल जर असेल त्या प्रोडक्टचं किंवा जे काही आपण ड्रग घेणार आहे एक्सट्रॅक्शन साठी त्याचं जर हार्ड मटेरियल असेल तरी पण आपण ह्याच्यामध्ये यूज करतो. पण इन्फ्युजन मध्ये काय करतो तर आपण सॉफ्ट मटेरियल यूज करतो. का असेल हो तसं? एनी गेसेस, एनी आयडिया का असेल इन्फ्युजन मध्ये आपण सॉफ्टेस्ट मटेरियल काय यूज करतो किंवा जे काही फ्रेश प्रोडक्ट असतील किंवा फ्रेश जे काही रूट असतील किंवा लीव्स असतील तर तेच का घेतोय इन्फ्युजन मध्ये आणि डिकॉक्शन मध्ये आपण हेवीएस्ट क्रूड ड्रग घेतोय, हार्ड मटेरियल घेतोय, हेवीएस्ट घेतोय क्रूड ड्रग. का घेत असेल? एनी आयडिया? डिकॉक्शन मध्ये काय करतोय आपण तर बॉईल करतोय त्याला. ओके, बॉईल केल्यामुळे काय होतं तर त्याचे जे काही ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स असतील ते इझिली बाहेर पडणार आहेत जरी ते मटेरियल हार्ड मटेरियल असेल तरी. पण इन्फ्युजन मध्ये काय करतोय तर आपण नॉर्मल वॉटर घेतोय. नॉर्मल वॉटर असल्यामुळे काय होतंय तर तिथं जे काही सरफेस आहे आपल्या ड्रगचा तर तो इझिली ब्रेक होत नाही किंवा जे काही मटेरियल आहे ते इझिली वॉटर मध्ये येत नाही. ओके, जर आपण इन्फ्युजन मध्ये जर हार्ड मटेरियल टाकले तर काय होणार आहे तर आपण जरी ते होल नाईट साठी ठेवले किंवा होल डे साठी जरी ठेवले त्याच्यामधून इझिली बाहेर पडणार आहेत का ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स जर हार्ड मटेरियल असेल तर? नो मॅम. हा, त्यामुळं जे काही इन्फ्युजन आहे त्याच्यामध्ये आपण सॉफ्ट मटेरियल यूज करतो. का तर त्याच्यामध्ये जे काही वॉटर यूज करतोय आपण तर ते नॉर्मल वॉटर आहे. पण डिकॉक्शन मध्ये आपण काय करतोय तर वॉटरला बॉईल करतोय. बॉईल करतोय म्हणजे काय करतोय तर जे काही ड्रग आहे त्याच्यामधून ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट बाहेर पडण्यासाठी त्याला आपण इनिशिएट करतोय किंवा स्टिम्युलेट करतोय. ओके, बॉइलिंग वॉटर असल्यामुळे काय होतंय तर म्हणजे ते
टिश्यू जे काही असतील ते इझिली बाहेर पडणार आहेत, आपल्या ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आपल्या ड्रग मधून बाहेर पडणार आहेत. ओके. इन डिकॉक्शन द हेवीएस्ट क्रूड प्रोडक्ट इज बॉइल्ड. इथं बघा, इथं स्ट्रेस दिलेला आहे की बॉइल करायचंय आपल्याला. इन द स्पेसिफाईड व्हॉल्यूम ऑफ अ वॉटर. स्पेसिफिक व्हॉल्यूम घ्यायचंय वॉटरचा आणि त्याच्यामध्ये बॉइल करायचे हेवीएस्ट क्रूड ड्रग फॉर द डेफिनाइट पिरियड. पिरियड सेट केलेला असतो, त्या टाइम मध्ये आपण बॉइल करायचं त्या वॉटरला. ओके. कूल्ड अँड देन स्टेन्ड अँड फिल्टर्ड. ते काय करायचंय तर कूल करायचंय आणि स्टेन करून फिल्टर करायचं, जेणेकरून आपला मार्क आणि सॉल्व्हंट सेपरेट आउट होईल. दिस प्रोसेस इज ऍप्लिकेबल फॉर द एक्सट्रॅक्शन ऑफ अ वॉटर सोल्युबल हीट स्टेबल मेटाबोलाइट. तर ही जी काही प्रोसेस आहे ती कुणासाठी स्टेबल आहे किंवा कुणासाठी आपण यूज करतो. दिस प्रोसेस इज ऍप्लिकेबल फॉर द एक्सट्रॅक्शन ऑफ अ वॉटर सोल्युबल ड्रग असले पाहिजेत, कॉन्स्टिट्युएंट्स असले पाहिजेत, हीट स्टेबल मेटाबोलाइट्स असले पाहिजेत, म्हणजे जे काही हीट दिल्यानंतर डिग्रेडेशन होतं त्या प्रोडक्टचं ते प्रोडक्ट्स नसले पाहिजेत. ओके. हीट स्टेबल मेटाबोलाइट्स असले पाहिजेत. द स्टार्टिंग रेशो ऑफ अ क्रूड ड्रग टू द वॉटर इज फिक्स्ड. रेशो ऑफ अ क्रूड ड्रग आणि वॉटरचा हा फिक्स असतो 1:4 और 1:16. तर ह्या रेशो मध्ये आपण वॉटर प्लस क्रूड ड्रग घेतोय. ओके. द एक्सट्रॅक्शन इज देन कॉन्सन्ट्रेटेड टू 1/4 ऑफ इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम बाय बॉइलिंग. द एक्सट्रॅक्ट इज देन कॉन्सन्ट्रेटेड. जे काही एक्सट्रॅक्ट आहे ते काय करतोय आपण तर बॉइलिंग करतोय म्हणजे काय होतंय तर कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड आपण फॉर्म करतोय. ओके. तर ते जे काही लिक्विड आहे ते कसं असलं पाहिजे तर 1/4 ऑफ इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम बाय बॉइलिंग. समजतंय का काय म्हणतेय मी. द एक्सट्रॅक्शन इज देन कॉन्सन्ट्रेटेड. जेव्हा आपण बॉइल करतोय म्हणजे काय करतोय तर त्याच्यामधून जे काही वॉटर कंटेंट आहे ते बॉइल होऊन वेपर मध्ये वेपर होत आहे त्याचं. म्हणजे काय होतंय तर जे काही लिक्विड असणार आहे ते आपलं कॉन्सन्ट्रेटेड होणार आहे. ओके. कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड फॉर्म होणार आहे किंवा कॉन्सन्ट्रेटेड एक्सट्रॅक्ट आपला फॉर्म होणार आहे. तर तो जो काही एक्सट्रॅक्ट आहे कॉन्सन्ट्रेटेड एक्सट्रॅक्ट तो कसा असला पाहिजे तर 1/4 ऑफ इट्स ओरिजिनल व्हॉल्यूम बाय बॉइलिंग. समजतंय का ह्या पॉइंटचा अर्थ. जेव्हा आपण बॉइलिंग वॉटर प्लस ड्रग ह्याचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ओरिजिनल व्हॉल्यूम म्हणजे काय तर ड्रग प्लस वॉटर ह्याचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियल स्टेटला जे आहे ते त्याच्या 1/3 असलं पाहिजे बॉइलिंग केल्यानंतर. तेव्हा काय होईल तर आपला कॉन्सन्ट्रेटेड एक्सट्रॅक्ट फॉर्म होईल. समजलं. समजतंय का नाही समजत आहे हा पॉइंट. रिप्लाय नाही समजला. नाही समजलं तर नाही म्हणून सांगा, समजला तर हो म्हणून सांगा. समजला की नाही समजला. मी कधी तुम्हाला रिपीट सांगायला नाही म्हणलंय का. हॅलो मॅम, दुसरा पॉइंट रिपीट करा. सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट Yes. समजला. तिथून पुढे सेकंड पॉइंट पासून. ओके. This is process applicable for the extraction of a water soluble heat stable metabolite. ही जी काही प्रोसेस आहे डिकॉक्शन प्रोसेस काय आहे तर आपण त्याला हीट करतोय. डिकॉक्शन प्रोसेस मध्ये काय करतोय हे तर समजलं का. येस मॅम. काय करतोय बॉइल्ड वॉटर मध्ये ते इन्ग्रेडियंट्स डिझॉल्व करतो. बॉइल्ड वॉटर नाही, इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये ऍड करून
त्याला बॉईल करतोय. ओके, Yes, ma'am. Yes, ma'am. सगळ्यांना क्लिअर होतंय का? येस मॅम. डिकॉक्शन प्रोसेस मध्ये काय करतोय आपण, तर त्याच्यामध्ये क्रूड ड्रग ऍड करून त्याला बॉईल करतोय. बॉईल करतोय म्हणजे काय करतोय, तर त्याच्यामध्ये जे काही प्रोडक्ट्स असतील तर ते कसे असले पाहिजे, तर हीट स्टेबल असले पाहिजे. जर नसतील तर काय होणार आहे, ते व्होलाटाईल होऊन निघून जाणार आहेत आणि आपल्याला एक्स्ट्रॅक्शन जो काही पाहिजे तो त्याचा रेट मिळणार आहे का, बरोबर एक्स्ट्रॅक्शन मिळणार आहे का, जर हीट स्टेबल नसतील मेटाबोलाइट्स तर? नो मॅम. हा, तर जे काही डिकॉक्शन प्रोसेस आहे ती कशासाठी ऍप्लिकेबल आहे, कोणत्या प्रोडक्ट साठी ऍप्लिकेबल आहे, तर मेनली त्याच्यामध्ये असायला पाहिजेत वॉटर सोल्युबल ड्रग. वॉटर मध्ये आपण एक्स्ट्रॅक्ट करतोय म्हणजे त्याच्यामध्ये वॉटर सोल्युबल ड्रग असले पाहिजेत की नाही? Yes, ma'am. मग ते वॉटर सोल्युबल ड्रग पण ही प्रोसेस कोणासाठी ऍप्लिकेबल आहे हे इथे सांगितलेलं आहे. वॉटर सोल्युबल ड्रग साठी ऍप्लिकेबल आहे आणि हीट स्टेबल मेटाबोलाइट साठी ऍप्लिकेबल आहे. ओके, द स्टार्टिंग रेशो ऑफ अ क्रूड प्रोडक्ट. तर आपण जो काही रेशो घेतोय वॉटर प्लस इन्ग्रेडियंट्स, आपल्याला जो काही क्रूड ड्रग पाहिजे तो त्याचा रेशो किती असला पाहिजे, तर 1:4. ड्रगचा रेशो जर 1 असेल तर आपला वॉटरचा रेशो किती असला पाहिजे, तर 4 असला पाहिजे, और 1:16. जर आपला ड्रग 1 असेल तर आपला वॉटरचा रेशो किती असला पाहिजे, तर 16 असला पाहिजे. इथं समजलं? Yes, ma'am. आता समजला पॉइंट काय आहे सगळ्यांना? Yes, ma'am. देन एक्स्ट्रॅक्शन. एक्स्ट्रॅक्शन करताना, प्रोसेस करताना डिकॉक्शनची आपण काय करतोय, तर वॉटर प्लस क्रूड ड्रगचा सॅम्पल घेतोय, त्याला आपण काय करतोय, तर बॉईल करतोय, बरोबर? Yes, ma'am. बॉईल केल्यानंतर काय होतंय, त्याच्यामध्ये वॉटरचं व्हेपर मध्ये कन्वर्जन होते की नाही? Yes, ma'am. Yes, मग ma'am. जे काही आपलं वॉटर प्लस ड्रगची क्वांटिटी आहे ती पहिल्यासारखीच राहणार आहे काय आपण बॉईल केल्यानंतर? No, ma'am. ते कमी होणार आहे की नाही? Yes. कमी होतीये म्हणजे काय होतंय, तर व्हॉल्यूम कमी होतंय. व्हॉल्यूम कमी होतंय म्हणजे काय होतंय, तर जे काही आपलं ड्रग आहे ते कॉन्सन्ट्रेटेड होतंय. डायल्यूट अँड कॉन्सन्ट्रेटेड कन्सेप्ट माहितीये? व्हॉट इज कॉन्सन्ट्रेटेड अँड व्हॉट इज डायल्यूट? नाही माहिती का कन्सेप्ट? माहिती नाही. मग का नाही समजलं हे? आदित्य सांगा, व्हॉट इज कॉन्सन्ट्रेटेड? कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन म्हणतो, डायल्यूट सोल्युशन म्हणतोय आपण. व्हॉट इज कॉन्सन्ट्रेटेड? जे आपण सोल्यूट टाकणार आहे ते सॉल्व्हंट मध्ये ते जास्त पॉवरफुल होतं. ओके, अँड डायल्यूट मीन्स? डायल्यूट मीन्स त्यामध्ये जे सॉल्व्हंट जे असतं ते जास्त प्रमाणात असतं. ओके, समजला का पॉइंट? द एक्स्ट्रॅक्शन इज देन कॉन्सन्ट्रेटेड टू द 1/4 ऑफ दिस ओरिजिनल व्हॉल्यूम बाय बॉइलिंग. बॉइलिंग केल्यानंतर जो काही एक्स्ट्रॅक्शन आपल्याला मिळतोय तर तो कसा असला पाहिजे, तर 1/4 असला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, तर कॉन्सन्ट्रेटेड एक्स्ट्रॅक्ट म्हणतोय. कॉन्सन्ट्रेटेड एक्स्ट्रॅक्ट, मग जो काही कॉन्सन्ट्रेटेड एक्स्ट्रॅक्ट फॉर्म झालाय तो काय करायचा, तर फिल्टर करायचा आणि त्याच्यानंतर फर्दर प्रोसीड करायचंय. ओके, जो काही त्याच्या जे काही कॉन्सन्ट्रेटेड एक्स्ट्रॅक्ट मधून फिल्टर केल्यानंतर मार्क आणि सॉल्व्हंट सेपरेट आउट होणार. समजलं का? सिंपल प्रोसेस आहे. तुम्हाला काय समजत नाहीये? चहाचं लक्षात ठेवा उदाहरण. चहामध्ये काय करतोय आपण, चहा पत्ती काय करतोय, तर वॉटर मध्ये ऍड करतोय. वॉटर काय करतोय, तर बॉईल करतोय. बॉईल केल्यानंतर जे काही चहा पत्ती आहे आणि वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन आहे ते थोडं कमी होतंय की नाही? Yes, ma'am. तेच आहे ह्याच्यामध्ये पण. का समजत नाहीये हा पॉइंट?
समजला का आता? येस मॅम. सगळे फक्त Yes. भापकर साधनांना समजलाय ma'am. का? येस मॅम. Decoction is generally suitable for extracting heat stable compounds in a hard plant part such as root and bark. तर हार्ड प्लांटचे पार्ट आहेत ते कोणते आहेत? रूट्स अँड बार्क आहेत. ओके, तर मोस्टली सुटेबल आहे हे डिकॉक्शन फॉर द रूट अँड बार्क आपण यूज करतो मेनली प्लांटचे पार्ट. ओके, suitable decoction is generally suitable for the extracting heat stable compound. heat stable compound साठी हे सुटेबल आहे आणि हार्ड प्लांट पार्ट्स ला सुटेबल आहेत. तर ते कोणते आपण यूज करतोय? तर रूट अँड बार्क्स यूज करतोय मेनली. ओके, डिकॉक्शन गिव्स मोर ऑइल soluble phytochemicals compared to the maceration and the infusion. डिकॉक्शन काय करतंय तर गिव्स मोर ऑइल soluble phytochemicals देत आहे कंपेअर टू द मॅसिरेशन अँड द इन्फ्युजन. इन्फ्युजन आणि मॅसिरेशन प्रोसेस पुढे आहे, इन्फ्युजन आता झालंय तुम्हाला. मॅसिरेशन प्रोसेस जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला समजेल काय आहे मॅसिरेशन प्रोसेस. देन डिकॉक्शन गिव्स मोर ऑइल soluble phytochemicals. डिकॉक्शन मध्ये काय देते मेनली तर ऑइल soluble phytochemicals आपल्याला मिळतात कंपेअर टू द मॅसिरेशन अँड द infusion process. Okay, decoction. In this process, the drug is boiled with strated period, usually 10 minutes. Strated period. हा प्रोसेस मध्ये काय करतोय आपण तर ड्रग बॉईल करतोय विथ अ स्पेसिफाईड पिरियड. मेनली किती असणार आहे तर 10 मिनिट्स असणार आहे. 10 to 15 मिनिट्स आपण बॉईल करतोय. आफ्टर बॉइलिंग द लिक्विड इज strained and is passed through the content strainer to make the required volume. बॉईल झाल्यानंतर काय करतोय तर स्ट्रेन करतोय म्हणजे काय करतोय तर आपण फिल्टर आउट करतोय. ओके, अँड इट पास थ्रू द कंटेंट स्ट्रेनर मीन्स काय तर ज्याच्यामधून आपण स्ट्रेन करतोय त्या इन्स्ट्रुमेंटला किंवा त्या इक्विपमेंटला आपण स्ट्रेनर म्हणतोय. टू मेक द रिक्वायर्ड व्हॉल्यूम, आणि त्याची रिक्वायर्ड व्हॉल्यूम पर्यंत आपण ते स्ट्रेन करतोय. इन दिस प्रोसेस मेनली युज्ड फॉर द व्हेजिटेबल्स, ड्रग्स अँड द हार्ड वुडी नेचर हॅव्हिंग द थर्मोस्टेबल वॉटर सोल्युबल कॉन्स्टिट्यूएंट्स. तर ही जी काही प्रोसेस आहे ती आपण मेनली कशासाठी यूज करतोय तर व्हेजिटेबल्स, ड्रग्स, हार्ड वुडी नेचर हॅव्हिंग थर्मोस्टेबल वॉटर सोल्युबल कॉन्स्टिट्यूएंट्स. व्हेजिटेबल्स मध्ये व्हेजिटेबल्स आपण यूज करतो, ह्याच्यामध्ये ड्रग्स यूज करतो अँड हार्ड वुडी नेचर जर असेल, हार्ड वुडी नेचर कशाचं असतं मेनली तर बार्कचं असतं. हार्ड नेचर असतं आणि वुडी नेचर असतं. ओके, तर ते मटेरियल पण आपण यूज करू शकतो ऍज अ थर्मोस्टेबल वॉटर सोल्युबल कॉन्स्टिट्यूएंट्स और हॅव्हिंग. तर हे जे काही ड्रग आहे ते कसे असले पाहिजे तर थर्मोस्टेबल मीन्स काय तर हीट स्टेबल असले पाहिजेत अँड वॉटर सोल्युबल कॉन्स्टिट्युएंट्स असले पाहिजे त्याच्यामध्ये. ओके, समजलं? देन हा जो काही डिफरन्स आहे इन्फ्युजन अँड डिकॉक्शनचा तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. समजली का डिकॉक्शन? येस मॅम. Yes, ma'am. जेव्हा मी विचारेल नेक्स्ट टाइम तर यायला पाहिजे सगळ्यांना. ओके, ओके मॅम. देन गिव्ह मी अ प्रेझेंटी. रोल नंबर 1. वन अब्सेंट आहेत का? टू. रोल नंबर 2.
2 पण absent. 3, Present. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, 6 absent. 7, Present, ma'am. 8, Present, ma'am. 9, Present, ma'am. 10, Present. 11, Present, ma'am. 12, Present. 13, Present. 14, 14 absent. 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, Present, ma'am. 19, Present. 20, Present. 21, 22, 22, 21, 22 23, 23, 24, Present. 4, 25. My voice is audible. Yes, ma'am. 26, 27, Present, ma'am. 28, Present. 29, 30, 31, 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 35, 36, Present, ma'am. 37, Present. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, Present, ma'am. 41, Present, ma'am. 42, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44, 45, present, ma'am. 46, Present, ma'am. 47, 48, Present, ma'am. 49, 49 absent. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, Present. 55, Present, ma'am. 56, Present, ma'am. 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present, ma'am. 63, Present, 64, ma'am. 65, 66, Present. 67, Present.
68, प्रेझेंट 69, झालं. सॉरी 68. अब्सेंट रोल नंबर बघा 1, 2, 6, 22, 24, 26, 29, 31, 32, 34, 35, 44, 47, 49. मॅम 32 प्रेझेंट आहे की. ओके, अजून मॅम मॅम 2 प्रेझेंट आहे. अजून 24. 24. ओके. ऑफिस मध्ये नाही.